आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. उच्च योनी देवता बनून व्यक्ती जी चांगली कर्म करतो, किंवा नीच योनीत व्यक्ती जी क्रूर कर्म करतो, त्या कर्मांचं त्याला कुठलंच फळ मिळत नाही. का? कारण त्या सर्व भोग योनी आहेत. त्यात केवळ व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मांचे भोग भोगतो. या योनीत केलेल्या कर्मांचं पुण्य किंवा पाप त्याला लाभत नाही. हे पार्था, केवळ मनुष्य योनीत केलेल्या पाप किंवा पुण्याचं फळ मिळतं, कारण हीच एक कर्मयोनी आहे. याचा अर्थ असा की जर कोणी पशुनी कोणती हत्या केली तर त्याचं पाप त्याला लागणार नाही, आणि जर कोणा मनुष्याने कोणाची अकारण हत्या केली तर पाप लागेल. अगदी बरोबर. परंतु हा फरक का? यामुळे की पृथ्वी लोकात समस्त प्राण्यात केवळ मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विवेकशील आहे. त्याला भल्या बुऱ्याचं ज्ञान आहे. दुसरा कुठलाही प्राणी असं करू शकत नाही.